नमस्कार सगळ्यांना. तर सकाळी केला नाश्ता. आता नाश्त्याला यावे आणलेले मेंदू वडे विकतच आणलेले आणि इडली नाशी चटणी टाकून मी मस्त खाल्ली. आणि मग त्याच्यानंतर मी बघितली मच्छी. म्हणजे यावी आणली ना का असं बघायला लागतं काय आणले काय नाही. मग कसं बनवायला लागतं ना, काय काय तलाचा ना काय रश्श्याचा बनवायचा. तर इकडे यावी आणलेल्या खारीतल्या कोलंब्या आणि वाटा 200 रुपयाचा वाटा. आणि खारीतल्या कोलंब्यांची चव मस्तच असते, पण या टायमाला महाग पण असतात आणि जास्त भेटत पण नाही. आणि इकडे ओला जवला होता आणि इथे काला मासा होता. आता काला मासा असा तळलेलाच बरा लागतं. तर आता रस्सा बनवायचा तर कसला बनवायचा, मग काल्या माशाचा बनवला. आणि मग इकडे वाटण करायला घेतला, कारण वाटण तर पाहिजेच, नाही तर रस्सा कसा चव नाही येत. मग इकडे काल्या माशाचा मी थोडासा रस्सा बनवायला घेतला, कारण भाकरीशी रस्सा पाहिजेच, नाही तर सुक्का कसा खायचा ना, म्हणून. आणि मग त्याच्यानंतर इकडे भाकरी वगैरे पण मी भुजल्या, कारण भाकरीला पण टाईम होतो. अंशू शाळेत जायचा असतो, त्याला डबा पण लागतो, म्हणून पटापटा सगळे कामं जेवणाची कामं तर करायलाच लागतात. मग इकडे बनवायला घेतल्या मी पांबोऱ्या. आता आम्ही पांबोऱ्या बोलतो ओल्या जवड्याच्या, काही वड्या पण बोलतात, काही भजी पण बोलत असतील काय माहिती. तर मी इकडे कांदा वगैरे टाकला. तर कांदा ना मी टाकत नाही, तर पहिल्यांदा कांदा मी टाकलेला. आपला मीठ मसाला, आलं लसूण पेस्ट आणि थोडासा बेसन आणि चावलाचा पीठ पण टाकायचा. तर कांदा मी पहिल्यांदा टाकला, पण कांद्याने ना जरा पांबोऱ्या अशा गोडूस लागत होत्या, त्यामुळे नेक्स्ट टाईम नाही मी टाकणार. पण त्याच्यानंतर मस्त मी अशा तव्यावर टाकल्या. आता या अशा थापाच्या थोड्या पातळच, कारण मग जाड ना अजून त्या फुगतात, कारण याच्यात टाकल्या का, म्हणून अशा थोड्या पातळ पातळ अशा थापाच्या. आणि आपल्या मस्त. आणि दुसरीकडे मी इकडे काला मासा फ्राय करायला घेतलेला, कारण काला मासा ना तळलेलाच जरा चांगला लागतो, मला तरी तळलेलाच आवडतो. आणि मग इकडे अंशू पण जेवायला घेत होता, कारण त्याला जायचं होतं शाळेत. मग त्याचा जेवण वगैरे झाला आणि मस्त मी पण थोड्या वेळेला जेवण वगैरे घेतला. अंशू शाळेत गेला आणि मी पण मस्त जेवली वगैरे. तर असा होता माझा दिवस. आणि रात्री मी खाल्ली अशी काय आईस्क्रीम.